नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर आणलेला आहे. तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मराठा समाजाचं मतदान या लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या 7 ते 8 महिन्यापासून जो लावून धरलेला आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेला आहे. आता त्यांचं उपोषण संपलेलं आहे, परंतु दुसऱ्या टप्प्याचं उपोषण त्यांचं 4 जून पासून पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. परंतु हे सगळं करत असताना सुरुवातीला असं ठरलं होतं की मराठा समाज आपली ताकद या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवेल. दाखवत असताना मराठा समाज निवडणुकीमध्ये 48 उमेदवार देईल अशी सुद्धा चर्चा सुरुवातीला झाली होती. पण नंतरच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक मतदारसंघातून एक चर्चा ऐकायला मिळत होती. ती म्हणजे अशी की मराठा समाज प्रत्येक गावातून 1 किंवा 2 उमेदवार उभा करणार आहे आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 500 ते 1000 उमेदवार हे मराठा समाजातले वेगवेगळ्या समाजातले त्या ठिकाणी उभा करेल. अशा स्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक होईल की नाही, बॅलेट पेपर होईल का ईव्हीएम मशीन होईल या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू होती. पुन्हा एक बैठक झाली, त्यानंतर आणखी एक कालावधी त्या ठिकाणी गेला आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सगळे मिळून ठरवा आपल्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार द्यायचा. तुम्ही गावगाव जाऊन बैठका घ्या, लोकांची चर्चा करा आणि निवडणूक लढवायची आहे का हे विचारा आणि लढवायची असेल तर आपला उमेदवार कोण राहील हे सर्वानुमते एक उमेदवार तुम्ही मला नाव द्या. त्यानंतर मी आपल्या कोणती भूमिका असेल ते स्पष्ट करेल. मित्रांनो, यानंतर सुद्धा एक जरांगे पाटलांनी परत आंतरवाली साईडमध्ये बैठक घेतली आणि त्यावेळी जी गोष्ट डीएस न्यूजनं सुद्धा जरांगे पाटील असेल, मराठा समाज असेल, एक गोष्ट लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता की या ठिकाणी पक्षाचे खासदार निवडून येत आहेत, त्यांना व्हीप लागू असतो, पक्षाचा आदेश लागू असतो, त्यांना नेताही असतो, ते पक्षाशी बांधिले असतात. परंतु अशा वेळेला निवडून आल्यानंतर ते पक्षांतर करतायत, त्यांच्यावर कुठलाही कंट्रोल कोणाचा राहिलेला नाही. अशा वेळेला जर मराठा समाज उमेदवार जर अपक्ष उभा करत असेल आणि तो जर निवडून येणार असेल तर त्याच्यावर नेमका कंट्रोल कोण ठेवील, तो कोणाच्या कंट्रोलमध्ये राहील असा प्रश्न उपस्थित होत होता. आणि त्यासोबतच नेमका उमेदवार कुणाला द्यायचा असा जर प्रश्न आला तर मराठा समाजामध्ये अनेक मातब्बर कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांची या ठिकाणी चढावड लागेल आणि जरांगे पाटलांनी एका छत्राखाली जो कोट्यवधी मराठा समाज आणलेला आहे तो एकत्र न राहता तो त्या ठिकाणी विखरला जाईल, 2 गटामध्ये त्याची विभागणी होईल अशी सुद्धा भीती डीएसच्या माध्यमातून आपण व्यक्त केली होती. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा अगदी तशाच पद्धतीची भूमिका व्यक्त केली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण इलेक्शन लढायचंय की नाही लढायचंय हे विचारण्यासाठी मी तुम्हाला पाठवलं होतं, मात्र तुम्ही तशी काही माहिती माझ्याकडे घेऊन आलेलं नाही. आणि योगायोगानं ज्यावेळेस आंतरवाली सराटीला बैठक होती त्याच वेळी संभाजीनगर या ठिकाणी 2 गटामध्ये मराठा समाजाच्या 2 गटामध्ये उमेदवारांवर वाद झाला, मारामाऱ्या झाल्या आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी आपला निर्णय जाहीर केला की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कालावधी कमी राहिलेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचा उमेदवार आपण देणार नाहीयेत. त्यामुळे आता तुम्ही निवडून आणण्यापेक्षा तुम्ही पाडण्याची प्रक्रिया करा, पाडण्यासाठी काम करा आणि आपली एकीची ताकद ही उमेदवार पाडण्यामध्ये दाखवा असं त्यांनी सांगितलं होतं. पण उमेदवार पाडा हे त्यांनी सांगितलं, उमेदवार कोणते पाडा कोणते निवडून आणा या संदर्भात चर्चा करत असताना जरांगे पाटील स्पष्टपणे बोलतायत की राजकारण हा माझा पिंड नाही, मला राजकारण करायचं नाहीये. परंतु मराठा समाज जो 5 ते 6 कोटीचा एकवटलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याची ताकद सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसली पाहिजे. तरच आपला सगळेसोयरेचा अध्यादेश विधानसभेच्या अगोदर निघेल, तरच विधानसभेच्या अगोदर अध्यादेश निघेल. त्यासाठी आपली ताकद या लोकसभेमध्ये दिसली पाहिजे. आणि त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय ही जनतेच्या मनावर मी निवडणूक सोडतोय. ज्याला पाडायचं असेल त्याला पाडा, परंतु मतदान करत असताना एक गोष्ट लक्षात द्या, आपल्या माय लेकरावर माय बहिणीवर जो लाठीचार झालेला आहे, अत्याचार झालेला आहे तो विसरू नका. आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना जेलमध्ये पाठवण्याचं काम सुरू केलेलं आहे, महिलांना त्या ठिकाणी हद्दपारीचं काम सुरू केलेलं आहे. त्या लोकांना विसरू नका, या घटना विसरू नका, हे लक्षात ठेवून मतदान करा असं ते सांगतायत. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध जो भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलाय त्यांना सुद्धा सुपडा साफ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असंही ते सातत्यानं बोलत होते. परंतु हे सगळं बोलत असताना राजकारण मला करायचं नाही, राजकारण माझ्याशी मला काही घेणं देणं नाही असंही जरांगे पाटील बोलतायत. परंतु पुन्हा एकदा सांगतायत प्रत्येक वेळेला निवडणुकीत उभा राहणं आणि निवडून येणं किंवा निवडून आणणं हे महत्वाचं नाही, तर निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी माणसांना पाडणं, उमेदवाराला पाडणं ही सुद्धा आपली ताकद आहे. आणि जरांगे पाटलांनी ज्यावेळेस हे आवाहन केलं त्यावेळेस महाराष्ट्रातला जरांगे पाटील यांना मानणारा कोट्यवधीचा मराठा समाज हा एकवटलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की जरांगे पाटील जे सांगतील तेच आम्हाला करायचंय आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवार पाडायचे. आता उमेदवार पाडायचे हे ठरलंय,
कोण पाडायचे हे सुद्धा ठरलंय, कारण जरांगे पाटलांनी तसे संकेत दिलेले. मग जर पाडायचे ठरलंय, कोणाला पाडायचं हेही ठरलंय, परंतु एक महत्वाची बाब ठरली नाहीये आणि ती म्हणजे नेमकं निवडून कोणाला आणायचंय. कारण मित्रांनो, एखाद्याला पाडायचं जर असेल तर कुणाला तरी निवडून आणावं लागेल. याला पाडायचं म्हणून त्याच्या विरोधात मतदान करायचंय, म्हणून याला पाडता असताना कोणाच्या तरी विरोधात मतदान करायचंय, म्हणजेच कोणाला तरी निवडून आणायचंय. हे मात्र मराठा समाजाचं अद्याप ठरलेलं दिसत नाहीये. प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्यावेळी डीएस न्यूजचे प्रतिनिधी फिरतायत, आम्ही माहिती घेतोय, अनेक लोकांशी संवाद साधतोय, राजकीय विश्लेषकांशी संवाद साधतोय, मराठा समाज बांधव जे आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय. त्यानंतर एक जी घडामोड लक्षात येते ही अत्यंत वेगळी आहे. ही जरांगे पाटील आणि मराठा समाजाला सुद्धा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कारण एक विषय असा आहे, कुठल्या राजकारणाचा यामध्ये भाग नाहीये, परंतु चर्चा करताना ज्या घडामोडी आमच्या लक्षात आल्या त्या या ठिकाणी मी व्यक्त करतोय. कारण जरांगे पाटलांनी उमेदवार पाडा, आपल्या आरक्षणाला अडचण आली, विरोध केला आणि ज्यांच्यामुळे आपलं आरक्षण मिळालं नाही, माता भगिनीवर लाठीचार्ज झाला, त्यांना पाडा हे त्यांनी संकेत दिले. परंतु निवडून कुणाला आणायचं हे मात्र संकेत त्यांनी दिलेले नाहीत आणि हे मराठा समाजाने ठरवलेलं नाहीये. प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत असताना ती लोक कुणाला पाडायचे याची नावं सांगतायत, कोणत्या पक्षाचा उमेदवार पाडायचा याचंही नाव सांगतायत. हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. तुम्ही आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा करताना ऐका ते काय बोलतायत. या मतदारसंघात या पक्षाचा हा उमेदवार पाडायचा इथपर्यंत फायनल आहे, पण निवडून कुणाला आणायचा हा प्रश्न जर विचारला तर 10 मराठा समाज बांधव जर घेतले तर त्यांचे 3 उत्तर वेगवेगळे मिळत आहेत. कोणी म्हणतंय महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा, कोणी म्हणतंय वंचितचा निवडून आणायचा, कोणी म्हणतंय महायुतीचा निवडून आणायचा, कोणी सांगतोय अपक्ष निवडून आणायचा, कोणी सांगतोय नोटावर बटन दाबायचं, कोणी सांगतोय मतदानावरच बहिष्कार टाकायचा. आता जर जरांगे पाटील यांच्या शब्दानुसार एकवटलेला मराठा समाजाची जर ताकद लोकसभेच्या निवडणूक दाखवायची असेल तर जे उमेदवार पाडायचे ते पाडा. आता ते पाडण्यासाठी तुम्हाला निवडून आणायचं ठरलं नाही आणि मतांची तुमच्या विभागणी होतीये. म्हणजे कोणी याला मतदान देतोय, कोणी याला मतदान देतोय, कोणी याला मतदान देतोय, एक गट्टा मतदान होत नाही. आणि जर असं जर मत विखुरले गेले किंवा मतांची विभागणी जर होत गेली तर ज्याला पाडायचंय नेमका तोच निवडून येईल अशी भीती मराठा समाजामध्ये आहे. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे वेगवेगळे विचारवंत आहेत, कारण जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनामध्ये वकील असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, यासह काही सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी सुद्धा आपल्यासोबत घेतलेली आहे. त्यासोबतच शेतकरी, कामगार, शेतकरी कष्टकरी आहेत, मजूर आहेत, तरुण आहेत, बेरोजगार आहेत, नोकरदार आहेत, या सगळ्यांचे गट म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत आहेत. परंतु हे सगळे पाडण्यासाठी एकत्र केलेले आहेत, निवडून आणण्यासाठी एकत्र झालेले दिसत नाहीयेत. आणि त्यामुळं मराठा समाजाची ही जी एकवटलेली ताकद आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज स्थितीला ती विभागणी करून मतदान करतानाचे जे विचार आहेत ते त्यांचे दिसत आहेत. आणि त्यामुळे ज्यांना पाडायचंय कदाचित तोच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आणि ज्यांना निवडून आणायचं वेगवेगळ्या गटानं ठरलंय ते सगळेची सगळे पडण्याची शक्यता या ठिकाणी मला दिसते. आणि मित्रांनो, महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण सुद्धा विचार करू शकता की कुठलाही समाज हा कधीच एवढ्या लवकर एकत्र येत नाही. मराठा समाज सुद्धा लवकर एकत्र आलेला नाही. यासाठी 40-50 वर्षाचा लढा आहे. मराठा आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलन झाले, अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, अनेकांचं बलिदान झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण पाहिलेले की लाखोंच्या मराठा समाजाचे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये निघालेले आहेत. या लाखोंच्या मोर्चामध्ये कुणीही नेतृत्व केलेलं नाही, कुणीही मराठा समाजाचा नेता नाहीये. सगळे समाज बांधव एकत्र येऊन त्यांनी केलेले ते आंदोलन होती, शांततेच्या मार्गाने होती. शासनाला त्याची दखल घ्यावी लागली, आरक्षणही जाहीर करावं लागलं, परंतु न्यायालयात ते टिकलं नाही, ही परिस्थिती आहे. परंतु आता मात्र जरांगे पाटील यांच्या एक छत्राखाली संपूर्ण कोट्यवधी मराठा समाज आज एकवटलेला आहे, एकत्र आलेला आहे. तो शांततेच्या मार्गाने आलेला आहे. जरांगे पाटलांनी अगोदर स्वतः उपोषण केली, स्वतःचा जीव धोक्यात घातला, स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवलं आणि समाजाला आपला परिवार मानलं. आणि म्हणून जरांगे पाटलाचं जे काही समाजासाठी योगदान आहे, जे त्यांनी आमरण उपोषण केलं आहे, जी त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली आहे, त्यामुळेच कोट्यवधी समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी एकवटलेला आहे. हजारोच्या नव्हे कोट्यवधीच्या संख्येनं हा एकत्र आलेला समाज याचं जे काही योगदान असेल ते एकत्रितपणे देण्याचं काम हे जरांगे पाटील करतायत. आणि म्हणून मराठा समाजाला सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करून घ्यायचा आहे, जे की राज्य सरकारनं अधिसूचना काढली, परंतु ठरल्याप्रमाणे त्याचं अध्यादेशामध्ये रूपांतर केलेलं नाही. आणि म्हणूनच जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांवर आणि सरकारवर चिडलेले आहेत, नाराज आहेत. ते आपली नाराजी व्यक्त करून दाखवत आहेत. अशाच वेळी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेत. हद्दपार मला करण्याची भूमिका गृहमंत्र्यांची आहे असं ते स्पष्टपणे सांगतायत. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत तर ते स्पष्टपणे बोलतायत की
कसा गृहमंत्री आम्हाला महाराष्ट्रात लाभलाय. एवढ्या मोठ्या समाजाला जर एकत्र आणून शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असो तर देवेंद्र फडणवीस यांनी शाबासकी द्यायला पाहिजे होती. जरांगे पाटील, तुम्ही सगळ्या समाजाला एकत्र केलं याचा आनंद वाटतो असं सांगून अध्यादेश तात्काळ काढायला पाहिजे होता, परंतु असं झालेलं नाही. उलट मराठा समाजाच्या विरोधात नको ते लोक उभा करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. माझ्याही विरोधात अनेकांना गरळ ओकण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडलेले असं जरांगे पाटील स्पष्टपणे बोलतायत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजात जर योगदान पाहिलं तर हा कोट्यावधी समाज हा एकत्र आलेला आहे आणि याची एकीची ताकद दाखविण्याची वेळ ही लोकसभेमध्ये आहे हे जरांगे पाटलांनी हेरलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून मतदान करा आणि पाहिजे असेल, मनात असेल त्याला पाडा. आता समाजानं पाडायचा निर्णय ठाम घेतलेला आहे. फक्त निवडून आणायचं कुणाला हा निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि जर हा निर्णय चुकला तर मतांची जर विभागणी झाली आणि जे लोक पाडायचे ते जर लोक निवडून आले तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या एकत्र आलेल्या समाजाची भविष्यामध्ये राज्यकर्ते जे कोणी असतील त्यांना किंमत राहणार नाहीये. कारण तुम्ही एकत्र येऊन सुद्धा आमचा पराभव करू शकला नाही, ही भूमिका ज्यांना पाडायचं होतं त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि त्यामुळं तुम्हाला विचारलं काय आणि तुम्हाला नाही विचारलं काय आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आम्ही निवडून आलेलो आहोत. हा जर एकदा सिद्धांत जर सिद्ध झाला तर मग मात्र मराठा समाज जो काही एकवटलेला आहे, याच मराठा समाजाने आज मोठा उंचीचा झेंडा पताका त्या ठिकाणी फडकावलेली आहे. त्याच मराठा समाजाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या पुढच्या काळामध्ये या एकवटलेल्या मराठा समाजाला विखुरले गेल्यामुळं पुन्हा कोणीही किंमत देणार नाही अशी स्थिती या राज्यामध्ये आहे. आणि हीच भीती अनेक मराठा समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना आहे, ज्याला राजकारण नकोय, समाजाचा विजय पाहिजे अशी मंडळी आमच्याजवळ व्यक्त करतायत. आणि हे मत माझं सुद्धा आहे की एवढ्या ताकदीने एकवटलेला आहे, तुम्हाला ताकद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवायची. अशा वेळी पाडायचा निर्णय तुमचा ठरलेला आहे, पण याच वेळी कोणाला निवडून आणायचंय हा निर्णय तुमच्यामध्ये ठरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लोकशाही निवडणुकीमध्ये निवडून आणणं महत्वाचं आहे, पाडणं तितकं इतकं महत्वाचं नाही, तितकं निवडून आणणं महत्वाचं आहे. का? कारण सत्ता कुणाच्या ताब्यात द्यायची, सरकार कुणाचं स्थापन करायचंय आणि त्या पुढच्या काळामध्ये या राज्यात आणि देशामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, सगळ्यांना न्याय देण्यासाठी संधी कुणाला द्यायची आहे ही भूमिका अत्यंत महत्वाची असते. संधी कुणाला द्यायची नाहीये हे तर महत्वाचं आहे, पण संधी कुणाला द्यायची हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पाडणं जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा निवडून आणणं महत्वाचं आहे. आणि आपल्या विचाराची माणसं आली पाहिजेत, आपली भूमिका लावून धरणारी माणसं आली पाहिजेत. समाजाला ज्या काही सुखसुविधा असतील, ज्या शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजना असतील आणि सगळ्यांना समान हक्क, समान न्याय देणारी भूमिका जो कोणी घेणार असेल तो निवडून येणं गरजेचं आहे. तरच आपल्या देशाची लोकशाही टिकून राहील. हा महत्वाचा मुद्दा मला आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. आणि म्हणून जरांगे पाटील जी भूमिका व्यक्त करतायत की मराठ्यानो, आपल्याकडे वेळ नाही, लोकसभेला तुम्ही तुमची ताकद दाखवा, आपल्या एकीची ताकद दाखवा आणि तुम्हाला मनात आहे त्याला पाडा. पण या गोष्टी लक्षात ठेवा, ज्या अन्याय झालेले आहेत, गुन्हे दाखल झालेले आहेत, या गोष्टी लक्षात ठेवून पाडा. आता पाडणं ठीक आहे, आणण्यासाठी सुद्धा समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या पद्धतीने भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मराठा समाजातले सामाजिक कार्यकर्ते जे की समाजाची एकी ठेवू इच्छित आहेत ते व्यक्त करतायत. आणि तीच प्रतिक्रिया मी सुद्धा डीएस न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय. मित्रांनो, हा मला मुद्दा अत्यंत महत्वाचा वाटला, आपल्यासोबत शेअर करा वाटला, मी केला, माझं मतही व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तुम्ही तात्काळ द्या, कारण आता मतदानाला सुरुवात होते. विदर्भातला पहिला टप्पा होतोय आणि त्यानंतर उर्वरित 4 टप्पे हे लवकरच एकानंतर एक 7-8 दिवसाच्या टप्प्यानं ती निवडणूक समोर येते. आणि अशा वेळेला आपला सुद्धा निर्णय होणं अत्यंत गरजेचं असतं. प्रत्येक मतदारानं कुठल्याही पक्षाच्या जाहिरातीला, भूलतापाला बळी न पडता देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी कोण व्यक्ती चांगला आहे, तो सुशिक्षित आहे, कोण आपल्या समाजाची न्याय देऊ शकतो, अशा व्यक्तीच्या पाठीमागं उभा राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याला निवडून देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मतदानापासून वंचित न राहता आपण प्रत्येकानं उपस्थित राहून मतदान करणं हे सुद्धा गरजेचं आहे. हे आवाहन मी आपल्याला करतो. आणि तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.